बातम्यांवर मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाचा जोर कायम राहणार. कोकणातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा. पुढील 2-3 दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. कोकणासह सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा. हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त. मुसळधार पावसामुळे राज्यात 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू तसंच 65 नागरिक जखमी. राज्याच्या आपत्ती विभागाच्या अहवालातून माहिती समोर. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर. उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती वाहून गेली. पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबियन वॉल ढासळण्याची भीती. बदलापूर सीएसएमटी लोकलला गळती. प्रवाशांचे हाल. रेल्वे प्रशासनानं गळती थांबवावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जाणार. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांची माहिती. राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा. अर्जुना आणि कोदवली नदीला पूर. राजापूर शहरालगत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिजवरील दृश्य समोर. संगमेश्वरमधील गड नदीला पूर. आरवलीमध्ये ग्रामपंचायत परिसरात पाणी. घरही पाण्याखाली तर कळंबुशी येथील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद. नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचारी आक्रमक. आदिवासी विकास विभागात खासगी कंपनीमार्फत शिक्षक नियुक्तीला कंत्राटी शिक्षकांकडून विरोध. आग्रा मार्गावर केलं ठिय्या आंदोलन. आदिवासी रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी घेतली आंदोलकांची भेट. मात्र आंदोलन मागे घेत बिऱ्हाड मोर्चा सुरू ठेवण्यावर आंदोलक ठाम. मुंबई आग्रा महामार्गावरील आदिवासींचं ठिय्या आंदोलन. तरी वाहनांच्या लांबच लांब रांगा. 7 ते 8 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा. बुलढाण्याच्या मेहकरमधील अनेक गावात हाताला भेगा पडण्याचा प्रकार. हा एक प्रकारचा चर्मरोग असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. ठाण्यातील काही भागात बुधवार आणि गुरुवार पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन. उल्हासनगरमध्ये एका रुग्णाला मृत घोषित करून त्याचं डेथ सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरला महापालिका वैद्यकीय विभागाची नोटीस. डॉक्टर प्रभू अहुजा यांची चौकशी करण्यात येणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचे डीएनए मॅच करण्याचं काम अजूनही सुरू. आजपर्यंत 119 मृतांच्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळले तर 76 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द. अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात येणार. अहमदाबाद विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा फोटो समोर. ब्लॅक बॉक्सचे दोन्ही घटक डीजीसीएच्या ताब्यात. अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडिओ व्हायरल. विश्वासकुमार रमेश घटनास्थळावरून चालत बाहेर आले आणि स्थानिकांच्या मदतीनं रुग्णवाहिकेत बसून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. भारताच्या मोठ्या खेळाडूंना मला निवृत्तीचा सल्ला दिला. करुण नायरचा इंग्लंड कसोटीपूर्वी मोठा खुलासा.